विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. आमनापूर अंकलखोप मार्गावरील धोकादायक वळणावर अखेर उपाययोजना. पलूस न्यूजच्या बातमीचा दणका, तरीही सेफ्टी गार्डचा प्रश्न कायम. आमनापूर अंकलखोप मार्गावर काही दिवसापूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर पलूस न्यूजने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग PWD व संबंधित ठेकेदाराने तातडीने कारवाई करत या धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक आणि रबलरल गतिरोधक पट्टे बसवण्याचं काम पूर्ण केलं आहे. मात्र मुख्य समस्या अद्याप कायम असल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. काही दिवसापूर्वी या मार्गावर दिशादर्शक फलक व सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव असल्याने पलूस येथील 6 प्रवाशांची कार सुमारे 10 फूट खोल शेतात कोसळली होती. या भीषण अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर पलूस न्यूजने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकत संबंधित विभागाला जबाबदार धरलं होतं. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले असून रात्रीच्या वेळी चालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी वळणांवर दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत. तसेच वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी रस्त्यावर रबलर पट्टेही मारण्यात आले आहेत. तथापि अपघात टाळण्यासाठी अत्यावश्यक असलेले सेफ्टी गार्ड, संरक्षक कठडे अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका कायम असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. याशिवाय या मार्गावर रस्त्याची उंची अनावश्यकपणे वाढवण्यात आल्याने शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. वाढलेल्या उंचीमुळे शेतात ये-जा करणं कठीण झालं असून यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पलूस न्यूजच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने काही प्रमाणात कामे केली असली तरी संपूर्ण सुरक्षिततेसाठी तातडीने सेफ्टी गार्ड बसवून रस्त्याची उंची दुरुस्त करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या उर्वरित कामांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.